नांदेडमध्ये कर्नाटकच्या बसगाड्या अडून ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन, गांधीगिरी करत कन्नड वाहक चालकांचा सत्कार। नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर स्थिरावले, शेतकऱ्यांना दरवाढीची अपेक्षा, सोयाबीनला सध्या प्रति क्विंटल 4,000चा भाव। धाराशिवमध्ये तुरीच्या दरामध्ये 3,000नी घसरण, शेतकऱ्यांना आर्थिक फटका। धाराशिवच्या कळंबमध्ये 1 ते 4 मार्च दरम्यान किसान मित्र कृषी प्रदर्शनाचं आयोजन, प्रदर्शनात 50 पेक्षा जास्त घोड्यांचा सहभाग। दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला जलमार्गावर प्रवासी वाहतुकीवरील बंदी उठवण्याची मागणी, स्थगिती न उठवल्यास व्यावसायिकांकडून उपोषणाला बसण्याचा इशारा। साताऱ्यामधल्या वाठार स्टेशन जवळील बस स्थानक 15 वर्षांपासून बंद, प्रशासनानं दखल घेत बस स्थानकाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी। कल्याण डोंबिवली पालिकेची अनधिकृत बांधकामांविरोधात ऍक्शन मोडवर, आडिवली ढोकळी इथल्या 3 मजली अनधिकृत इमारत जमीनदोस्त। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये बिअर बारमध्ये चोरी करणाऱ्या आरोपींचा पर्दाफाश, एकाला अटक तर 2 जण फरार।